मित्रांनो, आपल्या स्टडी टेक्निकच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची जी टेक्निक आहे ती एक जॅपनीज स्टडी टेक्निक आहे, ज्याबद्दल तुम्ही कधीच ऐकलं नसेल। तर चला वेळ न वाया घालवता हे बघूया की कसं आपण ही टेक्निक इफेक्टिव्हली यूज करू शकतो आणि कोणते बेनिफिट्स आपल्याला होतील। मित्रांनो, अभ्यास ही अशी गोष्ट आहे जी करायला तेव्हाच मजा येते जेव्हा आपल्याला कंटाळा येत नाही, पण कंटिन्यू स्टडीमुळे आपल्याला बोर फील होते। तर चिंता करू नका, ही टेक्निक तुम्हाला न बोर करता मजेमध्ये अभ्यास करायला मदत करेल। या टेक्निकचं नाव आहे वेंपाकू। हो, अशी टेक्निक ज्यामुळे अभ्यासात क्रिएटिव्हिटी आणि क्युरिओसिटी वाढते। म्हणजे आपल्याला ज्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे त्याचा तुम्ही माइंड मॅप्स बनवा, पझल सॉल्व्ह करा आणि डायग्राम्स बनवा, ज्याने तुम्ही कन्सेप्टला खूप वेळेपर्यंत लक्षात ठेवू शकता। हो, या टेक्निकचा मेन पर्पस हाच आहे की आपल्या स्टडीला इंटरेस्टिंग बनवणे, ज्याने आपला अभ्यास करायला मजा येईल। जर तुम्हाला पझल्स किंवा माइंड मॅप्स कसे बनवायचे हे माहीत नाही तर तुम्ही या चॅट जीपीटीची मदत घेऊ शकता। तुम्हाला फक्त टाईप करायचे आहे की कोणत्या टॉपिकचं पझल्स तुम्हाला बनवायचे आहे। नक्की ट्राय करा। वेंपाकू या टेक्निकचे फायदे बघितले तर एनहान्स क्रिएटिव्हिटी। जेव्हा तुम्ही कोणत्याही टॉपिकला असे ब्रेकडाऊन करता पझल्समध्ये, डायग्राम्समध्ये, तेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी वाढते। तुम्हाला अभ्यासाचे नवीन नवीन पद्धती समजतात। या पद्धतीमुळे आपले ब्रेन ऍक्टिव्ह राहते। दुसरा फायदा, रिड्यूस स्ट्रेस। वेंपाकूमुळे आपले स्ट्रेस देखील कमी होतो, कारण अभ्यास फक्त सिरियस घेऊन न करता एका गेम सारखा पण करू शकतो, ज्याने तुम्ही अभ्यासाला एन्जॉय करता आणि तुम्हाला कमी प्रेशर वाटते। या टेक्निकमुळे आपली क्युरिओसिटी वाढते आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल इम्प्रूव्ह होते। चला, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच सेल्फ इम्प्रूव्हमेंट व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया।